दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केलेला आज 13 वर्ष पूर्ण झाली। 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवाद्यांनी संसदेच्या पवित्र मंदिरात घुसून हल्ला केला होता। जैश ए मोहम्मदचे 5 दहशतवादी संसदेत घुसले आणि त्यांनी AK-47 रायफलला अंधाधुंद गोळीबार केला होता। नथुराम गोडसेंवरून संसदेत गदारोळ सुरूच आहे। नथुराम गोडसेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी लोकसभेत दिलगिरी व्यक्त केली, मात्र तरीही काँग्रेसचा साक्षी महाराजांविरोधात आक्रमक पवित्रा कायम आहे। साक्षी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी निवेदन करण्याची मागणी काँग्रेसने केली। साक्षी महाराज यांनी काल नथुराम गोडसेंसारखे ते देशभक्त असल्याचं वक्तव्य केलं होतं। साक्षी महाराजांच्या वक्तव्यामुळे भाजपही चांगलीच अडचणीत सापडली। अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं सांगत भाजपने याबाबत हात झटकलेत, तर काँग्रेसने संधी साधत भाजपवर टीकेचा प्रहार केलाय। काळा पैसा दुबईस्थित हवाला मार्गे जात असल्यानं देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचं माजी केंद्रीय मंत्री आणि अर्थतज्ञ डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले। ते गोव्यात बोलत होते। जगभरातील 70 देशांमधील बँकांमध्ये भारतीयांचे सुमारे 120 लाख कोटी रुपये गुंतले आहेत, असा दावाही त्यांनी केलाय। अफगाणिस्तानात काबूलमध्ये एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या मानवी बॉम्ब हल्ल्यात एका जर्मन नागरिकाचा मृत्यू झालाय, तर 10 जण गंभीर जखमी झालेत। एका 15 वर्षाच्या मुलानं हा आत्मघातकी बॉम्बस्फोट हल्ला घडवून आणलाय। अफगाणिस्तानातल्या टोलो या वाहिनीला कार्यक्रम सुरू असताना मानवी स्फोट झाला, तेव्हा हा हॉल कसा हादरला याचा व्हिडिओ सापडलाय। ऑडिटोरियम धूर स्फोटानंतर धुराचे काळे लोट येत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। ब्राझीलमधल्या रिओ दी जानेरिओमध्ये एका सिरियल किलरला अटक करण्यात आली आहे। या माथेफिरूनं गेल्या 10 वर्षात 42 लोकांना मारल्याची कबुली दिली। सेल्सन जोस या 26 वर्षाच्या युवकानं केवळ आनंद मिळवण्यासाठी या 42 जणांचा जीव घेतला। अमेरिकेची गुप्तचर संघटना CIA खळबळजनक अहवालानंतर CIAचे संचालक जॉन ब्रेनान यांनी पत्रकार परिषद घेतली। CIA योग्य पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत राहूनच आपलं काम करते आणि त्यामुळे अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यास मदत झाली असल्याचं ब्रेनान यांनी स्पष्ट केलंय। अमेरिकेत फ्लोरिडामध्ये नो पास झोनमध्ये लेक्सस आणि समोरून येणाऱ्या जीपचा अपघात झाला। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला, तर एकाला एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।